रोज रोज तीच कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतात. मग आपण तीच कामे जर थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे आपले कठीणातले कठीण काम अगदी सहज आणि सोपे करेल. तर इथे बघा, जी पहिली टिप्स आहे ती आहे आपली अशा कोबीबद्दल. आता काय होतं की जेव्हाही आपण भाजी करायला जातो तेव्हा आपण कोबी ही चिरत असतो आणि चिरल्यानंतर त्याची भाजी करतो. पण जर आपण ती कोबी पावशीनं चिरली तर त्या कोबीला खूप असा वेळ लागतो चिरायला. पण अगदी 2 ते 3 मिनिटात ही कोबी फक्त एका ग्लासाच्या माध्यमातून किंवा ग्लासाच्या सहाय्याने चिरू शकतो. ती कशी? तर आपल्याला इथे धारदार असा एक घरचा ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लास घेतल्यानंतर आपल्याला कोबीला फक्त अशा प्रकारे असे चिरत जायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की फक्त 2 ते 3 मिनिटात ही कोबी पूर्णतः चिरून तयार होते. आपल्याला जिथे 5 ते 10 मिनिट किंवा 10 ते 15 मिनिट कोबी चिरायला लागत होतं, तिथे आता आपलं काम फक्त 2 ते 3 मिनिटात पूर्ण होईल आणि इथे आपला वेळही वाया जाणार नाही आणि कोबी चिरायला जी मेहनत लागत होती ती पण आपली वाचेल. तुम्हाला ही माझी पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघा, ज्याप्रमाणे आपण चाकूने किंवा पावशीने जी कोबी चिरत असतो त्याच प्रकारे इथे ही कोबी चिरून तयार आहे. आता आपण त्याची छान अशी भाजी बनवू शकतो. आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे अशा चहाबद्दल. जेव्हाही आपण कधी चहा बनवतो तेव्हा काय होतं की चहामध्ये अद्रक टाकल्यानंतर चहा हा फुटतो किंवा खराब होतो. मग काय करायचं? तर आपल्याला सगळ्यात पहिले चहा हा छान असा उकळून घ्यायचा आहे. चहा उकळल्यानंतर त्याला 2 ते 3 उकळ्या फुटू द्यायच्या आणि छान असा उकळल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे अद्रकाचा किस. अद्रकाचा किस घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 उकळ्या फुटू द्यायच्या आहे. तुमच्या लक्षात येईल की अद्रक टाकल्यानंतरही हा चहा फुटत नाही. नक्की ही टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला ही दुसरी टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. तिसरी जी टिप्स आहे ती आहे अशा तिखट मिठाच्या डब्याबद्दल किंवा मसाल्याच्या डब्याबद्दल. आपण भाजीमध्ये रोजच हळद, तिखट, मीठ असं वापरत असतो आणि त्याच्यासाठी आपण असं ते एका डब्यामध्ये पूर्ण काढूनही ठेवतो. कारण की काय की जेव्हाही आपण भाजी करायला जातो तेव्हा आपल्याला जे जे साहित्य लागतं ते जर एका डब्यात असलं तर आपल्याला ते खूप सोपं वाटतं. म्हणून आपण अशा प्रकारे डब्यात वाटईमध्ये काढून ठेवतो. मग काय होतं की आपण रोज ते यूज करत असतो आणि यूज करता करता अशा प्रकारे डब्यामध्ये ते थोडंफार सांडतं. मग इथे काय करू शकतो? तर आपल्याला काय करायचं आहे, एक पेपर घ्यायचा आहे. तुम्ही इथे कोणताही पेपर वापरू शकता. मी इथे जो बुकाचा कागद होता तोच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या तिखट मिठाचे ज्या डब्या असतात किंवा जे वाट्या असतात त्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि आपल्याला अशा प्रकारे याचा यूज करायचा आहे. आता आपण जेव्हाही फोडणी द्यायला जाऊ किंवा जेव्हाही याचा यूज करू तर काय होईल की थोडंफार जर काही याच्यातलं सांडलं तर ते कागदावर सांडेल. म्हणजे आपला डबाही खराब होणार नाही आणि आपल्याला जो याच्यामध्ये एक्स्ट्रा वेळ जात होता की जो डबा खराब झाल्यामुळे आपल्याला त्याला घासायचं किंवा त्याला स्वच्छ करण्यासाठी जो वेळ जात होता तो आपला नक्कीच वाचेल. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे सांडलेला जो मसाला आहे तो आपण फेकून देणार आहे आणि बघा आपला डबा तसाच्या तसा छान असा तयार आहे. म्हणून ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की यूज करा. तर इथे बघा, छान असा पुन्हा आपण ह्या वाट्या याच्यामध्ये ठेवून आपला डबा वापरायला तयार आहे किंवा हा डब्यातले मसाले वापरण्यासाठी तयार आहे. आता जी आपली टिप्स आहे ती आहे चालू गॅसवर कोलगेट का बरं टाकायचा? तर आता काय होतं की आपले जे गॅसचे बर्नल असतात ते खूप असे खराब होतात आणि तिचे जे छिद्र असतात ते सुद्धा ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यामुळे गॅस असा साईडनं पास होते व आपला गॅस वाया जातं. तेव्हा काय करायचं? तर आपल्याला चालू गॅसमध्येच त्याच्यावर असं कोलगेट टाकून घ्यायचं आहे. कोलगेट टाकल्यानंतर आता ते बर्नल आपल्याला खाली काढून घ्यायचे आहे एका अशा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये. नंतर गरम केलेलं पाणी हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडं घालायचं आहे हार्पिक घातल्यानंतर आता आपल्याला हे बर्नल छान असे मुरू द्यायचे आहे. मुरल्यानंतर 5 ते 10 मिनिटांना आपल्याला ते स्वच्छ असे घासून घ्यायचे आहे. याने काय होईल की याच्यामध्ये साचलेला मळ किंवा हे जे छिद्र असतात या बर्नलचे ते पूर्ण मोकळे होईल. मोकळे झाल्या कारणानं आपला जो गॅस आहे जो वाया जात होता तो वायाही जाणार नाही व इथे आपल्या बर्नलची छान अशी स्वच्छता पण होईल. नक्की ट्राय करा आणि हो, तुम्हाला ही सुद्धा टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता मी एक ब्रश घेतलेला आहे आणि या ब्रशने याला छान असं घासून घेत आहे. आता हा जो ब्रश होता त्याला मी थोडं असं गरम केलं आणि त्याचं छान असं एक टूल्स तयार केलं आहे जेणेकरून की हे बर्नल वरूनच नाही तर आतमधून सुद्धा छान असं घासल्या जाईल. तर बघू शकता या ब्रशने छान असं ते घासल्या चाललेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये असलेला पूर्णतः मळ हा आपला भराभर असा
निघत आहे. आणि इथे बघू शकता छान असं हे बर्नर घासून स्वच्छ झालेले आहे. आता आपण याला छान असं धुवूनसुद्धा घेऊया. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, एक तुमची कमेंट, एक तुमची लाईक मला खूप असं मोटिवेट करते. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर वर कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. आता याला स्वच्छ मी धुतलेलं आहे आणि इथे तुम्ही बर्नल बघू शकता. बर्नल स्वच्छ तर निघालेच आहे, तसेच ते खूप चमकतही आहे. धन्यवाद.